नमस्कार. DS पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे. येवला शहरातील नांदगाव बायपास परिसरात असलेल्या रमण पार्क सोसायटीत ही खळबळजनक घटना घडली आहे. या सोसायटीतील रहिवासी रवी पवार यांच्या घरात भर दिवसा घरफोडी झाली. विशेष म्हणजे ज्यावेळी ही चोरी झाली त्यावेळी पवार कुटुंब घरी नव्हते. पवार यांच्या पत्नीची डिलिव्हरी जवळ असल्याने त्यांनी दवाखान्याच्या खर्चासाठी घरात रोख रक्कम साठवून ठेवली होती. घटनेच्या दिवशी रवी पवार हे आपल्या पत्नीला घेऊन दवाखान्यात गेले होते. घर बंद असल्याची आणि घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने दुपारच्या सुमारास डाव साधला. चोरट्याने दरवाजाची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. पवार कुटुंब दवाखान्यात परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि आत सामान व्यस्त झालेले आढळले. मेहनतीचे आणि गरजेच्या वेळी कामाला येणारे पैसे चोरीला गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून भर दिवसा घरफोडी झाल्याने रमण पार्क परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्ही घरातही सुरक्षित नाही का, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा आणि CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळाव्यात, अशी मागणी येवला शहरातील नागरिक करत आहेत. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. माझं नाव रवी प्रकाश पवार. मी राहणार नांदगाव रोड बायपासच्या शेजारी राहतो. तर माझ्या घरी दुपारीच्या सुमारात मी माझ्या बायकोला घेऊन दवाखान्यात गेला असताना माझ्या बायकोच्या डिलिव्हरीचे हे चालू आहे, महिने भरत आले. तर मग मी डिलिव्हरीसाठी दवाखान्यात घेऊन गेलेला असताना दुपारी अज्ञात लोकांनी माझ्या घरी घरफोडी करत माझ्या कपाटातले जे पैसे रक्कम ठेवली होती ती साधारण तरी 50,000 रुपये घेऊन निघून गेले. का माझ्या प्रशासनाला कळकळून विनंती आहे का ते माझे पैसे परत मला मिळवून देण्यात मदत करावी. ते माझ्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी जमा करेल होते.